वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। नंदिनीच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय असा तिच्या आईचा फोन आला होता का? असं मी त्याला बघितलं ना आनंद की मला माझ्याच भाग्याचा हेवा वाटतो। काय 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 हां माझी सस्पेन्शन ऑर्डर आहे। काकांची तब्येत अचानक बिघडली, त्यांचं बीपी वाढलाय। धनंजय मोहित्यांवर तुम्ही लाच घेतल्याचा आरोप केलाय, हे खरं आहे? साहेब तुम्ही जे माझ्या बाबतीत केलं ना, मी सोडणार नाही तुम्हाला त्याबद्दल। हां, त्यांनी माझ्या साहेबांना फोन केला आणि माझी सस्पेन्शनची ऑर्डर थांबवली। खैरमोडे, माझं डोकं पार कामातून गेलंय। त्या भोसलेने त्याच्या बायकोला कडेकोट बंदोबस्तात ठेवली आहे। असं? त्याच्या घराच्या दारावर 4-5 धडका मारल्याने पण तिचं नख देखील नजरेस पडलं नाही माझ्या। सूर्यवानराव, असा धीर सोडून तुम्हाला चालायचं नाही। लक्षात ठेवा, गुलाबराव मर्डर केस मधली ती एकमेव आय विटनेस आहे, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत तिला बोलती केलीच पाहिजे। त्यासाठी काही आयडिया शोधा। पण बोलती करायला ती भेटायला पाहिजे, भेटली पाहिजे ना मला। नुसती भेटून उपयोग नाही सूर्यवानराव, ती बोलली सुद्धा पाहिजे। मला एक कळत नाही, पण हा हर्षवर्धन भोसले तुम्हाला का आडवा पडतोय? त्याला जरा नीट समजावून सांगा। मी काय बोलतोय समजतंय ना? खैरमोडे, त्याला पार विस्कटून सांगितलं सगळं। त्याला म्हणालो की बाबा, तुझी बायको माझ्या भावाच्या खुनाची आय विटनेस आहे, फक्त एकदा तिने मला सांगावं तो माणूस दिसतो कसा, त्याचं नाव काय। पण तो गडी ऐकायलाच मागत नाही। म्हणतो कसं माहितीये, भोसलेंच्या घरातल्या बाया माणसं आहेत ना, ती पोलीस स्टेशनची पायरी चढत नाहीत। मला घराण्याचा टेंभा मिरवावा, जरूर मिरवावा, पण एवढा? तुम्ही एक काम करा सूर्यभान, हर्षवर्धनच्या बायकोच्या मागावर आपली माणसं सोडा। ती बाहेर कधी पडते, कुठे जाते, परत कधी येते, सगळं सगळं कळलं पाहिजे आपल्याला। त्या घरच्या गडी माणसांना चिरीमिरी देऊन फोडा। तिचा सगळा प्रोग्राम आपल्याला ॲडव्हान्स मध्ये कळायला पाहिजे। काय समजते का काय म्हणतो ते? खैरमोडे, राजकारण खेळण्यात आयुष्य गेलंय आमचं, पण एक बी सूर्याची पिसाळ नाही मिळाला। सगळे साले खंडो पल्लाळ इमानदार झाले सगळे। काळजी करू नका सूर्यभान, मी आहे ना। हर्षवर्धन भोसलेचं एवढं मोठं घर आहे म्हटल्यावर त्या घरात एक तरी नरम भुसभुशीत कोपरा असणारच। अस्मिता मॅडम, तुम्ही तुमचं काम केलं राजीनामा देण्याचं, आता मला माझं काम करू द्या। तुम्हाला असा तडकाफडकी राजीनामा देता येतो, पण मला असा तडकाफडकी तो पास करता येत नाही। यात राजीनाम्याचं कारण फार मोहम आहे, स्पष्ट काही कळत नाही। सर, माझी मनस्थिती ठीक नसते, शिकवण्यात माझं लक्ष लागत नाही आणि मग पोर्शन अपूर्ण राहतो, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं सर। हो, पण तुम्ही जाण्यानं विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे का? तसं असेल तर तुमचा राजीनामा आताच पास करून टाकतो, संध्याकाळी ड्यूज घेऊन जा, तुम्ही मोकळा मी मोकळा। नाही सर, तसं नाही। मग कसं? माझी मनस्थिती ठीक नसते, प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम असतात, त्यांना समर्थपणे तोंड देणं हे फार महत्त्वाचं असतं अस्मिता मॅडम। समर्थपणे हाच शब्द महत्त्वाचा आहे सर, तिथेच तर मी कमी पडते।
हताश झाले सर मी, हतबल. आयुष्यात अशा गोष्टी घडतात की चांगुलपणावरचा विश्वास नाहीसा होतो सर. माझ्यासारख्या भित्र्या बेकड शिक्षिकेचा आदर्श मुलांसमोर नकोच सर. सर माझी काय कुवत आहे याची मला कल्पना आहे, म्हणून सर प्लीज. पण स्मिता मॅडम विचार करा, आजपर्यंत ही लढाई तुम्ही आम्ही एकत्र लढलो, दिशे अर्धवट सोडून द्यायची. मयेकर सर, इतर शिक्षक, ह्या सगळ्यांची तुम्हाला या लढाईत साथ मिळाली, त्यांना असं तुम्ही वाऱ्यावर सोडणार? इथं राहिलात फार फार तर काय होईल अस्मिता मॅडम, लढता लढता संपून जा. शेवटपर्यंत लढत राहिल्याचं समाधान तर तुम्हाला मिळेल. भ्याडपणे पळून जायचं की शेवटपर्यंत लढत राहायचं, हे तुमचं तुम्ही ठरवायचं. निर्णय तुम्हीच घ्यायचा. हॅलो. हॅलो, सुलभाताई का? हो, मी प्रभा बोलते. बोला प्रभाताई. नाही म्हणजे नंदिनीच्या वडिलांची तब्येत कशी आहे होता? अजून ठीक नाही आहे तो, ताप अजून उतरतच नाहीये. बघा हो, हल्ली तापाचं काही खरं नसतं. म्हणजे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, आणि बघता बघता डोक्यात ताप जातो आणि माणूस मरून जातो की हो. परवा आमच्याकडं असाच एक माणूस साध्या तापाचं निमित्त झालं आणि वारला की हो. प्रभाताई, तुम्ही मला धीर द्यायचं सोडून असं अभद्र काय बोलताय? अहो नाही, मी तुमच्या मनाची तयारी करते, राग मानू नका. पण काय हो सुलभाताई, सुभाषरावांनी मृत्यूपत्र करून ठेवलंय का? म्हणजे काय आहे की आपल्याकडच्या लोकांना प्रॅक्टिकल दृष्टिकोनच नसतो. मग काय होतं, अचानक मृत्यू झाला की इस्टेटीवरनं भांडण होतात, गुंतागुंत होते. म्हणून म्हटलो. प्रभाताई, तुम्ही त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला तर आलाच नाहीत, उलट. हॅलो, ज्याचं करावं भलं तो, पण मृत्यूपत्र हे करून ठेवलंच पाहिजे, नाहीतर म्हातारा मरतानाही आमच्या तोंडाला पानं पुसून मरायचा. कठीण आहे. लाड मॅडम माझं ऐकतील असं नाही वाटत. जिथे त्यांनी तुमचं ऐकलं नाही तिथे त्या माझं काय ऐकणार? अहो पण एकदा प्रयत्न तर करून पहा. गुरुजी, लाड मॅडमनी त्यांच्या नवऱ्याचा इतका धसका घेतलाय, कठीण आहे. म्हणजे मी त्यांना एक दोनदा समजावलं, तेवढ्यापुरतं त्या हो हो म्हणतात, परत एरे माझ्या मागल्या. आपण त्यांच्या नवऱ्याशी बोलून बघायचं का? नाही, त्यांच्या नवऱ्याशी बोलण्यात काहीच फायदा नाही. तो एक नंबरचा हलकट माणूस आहे. त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. मग आता काय करायचं? काहीतरी उपाय शोधायलाच हवा. लाड मॅडम चांगल्या शिक्षिका आहेत, शाळेला त्यांची गरज आहे. त्यानं इथून असं जाता कामा नये. त्यांनी इथून असं जाता कामा नये हे बरोबर आहे, पण गुरुजी खरं तर त्यांनाच इथे थांबायचं नाही. पण आपल्याला त्यांना इथं थांबवायलाच हवं. कदाचित यात आपला स्वार्थ असेल त्यांना थांबवण्यात, पण शाळेच्या भल्यासाठी, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आणि त्यांच्याही, आपल्याला त्यांना इथं थांबवावंच लागेल. मयेकर सर, तुम्ही असा काहीतरी एक मार्ग शोधून काढा की ज्यामुळे त्यांचा पाय इथून निघणारच नाही. गुरुजी, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, सांगू? नको, अंमलात आणा लगेच. लागेल ती मदत मागा, माझी तयारी आहे. नाही पण गुरुजी, एकदा ऐक. मयेकर सर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझी खात्री आहे तुम्ही जे काही कराल त्यात यशस्वी व्हाल. गुरुजी, तुमचा हा विश्वास बघितला ना की खूप भीती वाटते. देव न करो आणि काय नाही,
पुढल्या काही दिवसात लाड मॅडम इथं राजीनामा परत घेऊन यायला हव्यात. काय? हॅलो हॅलो माई, आसावरी बोलतीये. हां, काय ग, कशी आहे तब्येत काकांची? बरी आहे माई, आता बीपी नॉर्मलला आलाय. डॉक्टर आत्ताच येऊन गेले. माई मी निघाली आहे इथून, अर्ध्या पाऊण तासात पोचते. बरं बरं, पण सांभाळून ये. हा, काळजी घे. हो, ठेवते माई. अच्छा, जरा हळू चालवा. नंदिनी, काय ग, कसे आहेत तुझे वडील? डॉक्टरांचे प्रयत्न चालले. अगं अगं मी सुद्धा येणार होते ग त्यांना पाहायला, पण मी एकटीच कशी येऊ? यांना विचारलं तर म्हणाले मला काम आहे. पण काय ग, तुझे वडील इतके सिरियस असताना तू आलीस कशाला इथं? तिथंच राहायचं नाहीस का? म्हणजे तुझ्या आईला सुद्धा बरं वाटलं असतं. काय रे सचिन, तुला सुद्धा कळत नाही का रे? अगं नाही, हीच म्हणाली आई घरी एकट्या आहेत, मी येते म्हणून. अरे मला काय धाड भरली आहे इथं? मी सगळं इथलं केलं असतं. इनमिन 3 माणसं आम्ही. बरं हे बघ, आता परत जाशील ना तेव्हा तुझे बाबा पूर्ण बरे होईपर्यंत तिथंच थांबायचं, कळलं? तू जा बघू, आराम कर, बिलकुल टेन्शन घेऊ नकोस. जा जा बाळा, जा. सचिन, एक विचारायचं होतं. म्हणजे तू मला स्वार्थी मूर्ख समजशील, पण काय आहे ना, नंदिनी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी. आता तिचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, सिरियस आहेत. देव करो आणि तसं काही न हो बाबा. काय रे सचिन, त्यांनी विल केलंय का? मला माहित नाही. अरे अशा वेळी लांबचे नातेवाईक सुद्धा मुंगळ्यांसारखे चिकटतात. पण तू आणि नंदिनी त्यांच्या इस्टेटीचे खरे वारसदार आहात. तेव्हा त्यांनी विल केलं नसेल ना तर त्यांना करायला सांग. काय? नाही, मला नाही जमणार. मग मी विचारून बघू का? नको. अरे पण तुमच्या भल्यासाठीच बोलते ना मी हे सगळं. नको म्हटलं ना. अरे पण नको. दीड तास झाला, या सावरी अजून कशी नाही आली? अरे निघताना फोन करून सांगितलं होतं अर्ध्या पाऊण तासात येते म्हणून. हर्षा, अरे शांत हो जरा. कसा शांत हो माई, कसा शांत हो? काय करू, काय मी सांग, काय करू? नाही नाही, ते विचार येतात डोक्यात. एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का माई? आसावरीने निघताना फोन केला होता, म्हणजे आता ती रस्त्यात अर्ध्या वाटेत कुठेतरी असणार, आणि हे खूप डेंजरस आहे. मला एक कळत नाहीये, आसावरी फोन का घेत नाहीये? देव करो आणि ती सुखरूप येवो. माफ करा ताई, मजबुरी आहे माझी. काही केले आपली भेट होत नव्हती, म्हणून ही भेट घडवून आणली मी. काय हवंय तुम्हाला? नाव नाव त्या माणसाचं
ज्याने माझ्या भावाचा खून केला. हे बघा, मी पोलिसांना सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. पोलीस काय बी करत नाही ना ताई, काय बी करत नाही. तुम्ही फक्त एकदा मला त्याचं नाव, गाव, फळ फूळ एकदा सांगा. मी परत तुमच्या वाटेत आडवा येणार नाही, काळ्या मांजरासारखा. एकदा सांगा. एकदा नाव सांगा, फक्त मला एकदा नाव सांगा तुम्ही. पण मी गाडी जाऊन बसा आपल्या. सूर्यभान, आज रात्री अपरात्री माझी गाडी अडवून माझ्या बायकोला काय विचारत होतात तुम्ही? अडवलीत नाही साहेब, गाठ पडली अचानक बहिणींची. अच्छा, सूर्यभान, मला माहिती आहे तुमचं तुमच्या भावावरती खूप प्रेम होतं, पण त्यांना भेटायला जायची तुम्हाला एवढी घाई का? ही सवय सोडा सूर्यभान. नाही तर काय होईल माहिती, एक दिवस तुमची अशीच गाठ पडेल अचानक, मृत्यूशी. माई चल निघतो ग, उशीर होतोय. तबल्याच्या क्लास लावून. बर. हाय आदित्य. हाय माई, येतो ग. कुठे निघालास? तबल्याच्या क्लासला. अरे किती दिवस शिकणार आहेस तू तबला? म्हणजे मी असा विचार करत होते की तुझा सोलो परफॉर्मन्स ठेवायचा. काय माहिती का प्रियंका मॅडम, आपल्याला ज्या क्षेत्रातलं कळत नाही ना त्या क्षेत्राविषयी आपण बोलू नये. हाय मिस प्रियंका. घ्या, ज्याचं करावं भलं तो म्हणे माझंच खरं. अगं त्याचं काय ऐकतेस तू? लहान आहे तो अजून. लहान आहे? तुम्हीच लाडवून ठेवलं त्याला. टॉन्ट मारायला बरा लहान नाहीये तो. प्रियांका, सॉरी. बोल. आता काय बोलायचं राहिलंय? तबल्याचा क्लास अजून चालूच आहे. याचा अर्थ ऑफिसला जात नाहीये तू. अगं कसा जाणार? हर्षची परवानगी नको? तुम्ही बोललात ना पण त्याच्याशी? नाही म्हणाला का तो? परत बोलायचं. अगं परत परत तेच तेच काय उगाळायचं?
काकी, आपण पेशन्स सोडायचे नाहीत. आपल्याला हवं ते मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे. हर्षनी एकदा नाही म्हटलं म्हणजे ते फायनल. त्याचं म्हणजे एक घाव दोन तुकडे असतात. बघू वगैरे असले मोघम शब्द त्याच्या कोशातच नाहीत आणि त्यावर चर्चा नाही, अपील नाही, विषय संपला. असा कसा संपला? आपण तो संपू द्यायचा नाही. काकी, आधीचा हक्क डावलून कसं चालेल? आधीला कळत नाही, तुम्हाला तर कळतंय ना. काय पटतंय ना मी जे बोलतेय ते? अगं मला पटून काय उपयोग आहे? हर्षला पटायला पाहिजे ना. रिक्वेस्ट करून नाही पटलं तर सरळ सांगायचं. आधी उद्यापासून ऑफिसमध्ये येईल, तेव्हा त्याची केबिन, त्याचा स्टाफ, त्याचं काम. एवढी हिम्मत माझ्यात असती तर काय पाहिजे होतं? गॉड काकी, तुम्ही नाही बोलणार तर मग कोण बोलणार? जाऊ दे ना तो विषय, पुढे बघू. नाही नाही, असं अर्ध्यावर विषय सोडून कसं चालेल? संधी मिळेल तेव्हा परत परत विषय काढायचा, त्याचा पाठपुरावा करायचा. मला कॉन्फिडन्स आहे, हर्ष नक्की हो म्हणेल.